आसुर्ले पोटले जिल्हा परिषदाचे मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार तसेच गवळी समाजाचे नेतृत्व गवळी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री सरदार प्रकाश जिल्हे आपल्या सोबत आहेत। काही दिवसापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध मतदारसंघाचे खुलासे बाहेर काढले होते। काही समस्या त्यांच्या प्रभागामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत, आज ते आपल्या सोबत आहेत। नेमकं जाणून घेऊ कशा प्रकारच्या समस्या त्यांच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये जाणवत आहेत। ग्रामीण भागामध्ये ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट अद्याप का झाले नाहीत, काय सांगाल? काय झालंय की प्रत्येकाच्या पाहुण्यापायाचे संबंध असल्या कारणानं किंवा राजकीय लोक राजकीय जे काही नेते असतील त्या नेत्यांच्या एक बॅक सपोर्टने आज जर संस्थेचं तुम्ही म्हटला तर एकाचं ऑडिट तिने मनानच केलंय। म्हणजे ऑडिटर पण त्यांचाच आणि सेक्रेटरी पण त्यांचेच, अध्यक्ष बी त्यांचेच। हे सगळ्या अशा गोष्टी ग्रामीण भागामध्ये का होत असतात की गाव लेवलच्या ह्याच्यामध्ये कोणी कोणाला वाईट म्हणू शकत नाही, पण प्रत्येकाचं नातं असतं। तर नात्याच्या ह्याच्यामध्ये गैरव्यवहार हा भरपूर होत आहे। तर थर्ड पार्टी ऑडिट हे कुठल्याही संस्थेचं करण्यासाठी सहकार क्षेत्र एक असं क्षेत्र आहे की ते आरटीआय मध्ये येतच नाही। आरटीआय मध्ये जर येत असेल सहकार क्षेत्र तर फक्त दूध संस्था घेतात किंवा सेवा सोसायटी घेतात। किमान ज्या मंडळांचं संस्था असतील, समजा एक व्यायामशाळा असेल, वाचनालय असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर त्या सहकार क्षेत्रामध्ये येतात आणि त्या आरटीआय मध्ये येत नाही। आणि आरटीआय मारल्यानंतर ती माहिती आपल्याला कोणीही देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट करायचं कोणी आणि विचारणार कोण, असा ग्रामीण भागामधला मोठा प्रश्न। 15 व 25-15 वित्त आयोग एकाच कॉन्ट्रॅक्टला मिळण्याचे नेमकं कारण काय वाटतं आपल्याला? 25-15 किंवा 15वा वित्त आयोगामधली जी काही कामं आहेत हे बांधकाम विभाग कोल्हापूरमध्ये हे पाहुण्यापायांचं सर्व सेटिंग चालू आहे। म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, ह्या बांधारीच्या ह्याच्यामध्ये म्हणण्यापेक्षा अख्ख्या पन्हाळा तालुक्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला जर हे अधिकार दिलेत की अवैध धंद, बोगस डॉक्टर ह्यांच्यावर धाडी टाकून हे तुम्ही कायद्याच्या तरतुदीमध्ये घ्या आणि हे जर पोलिसांना अधिकार दिले तर अवैध दारूचा धंदा असतील, बोगस डॉक्टर असतील किंवा मटका व्यवसाय असेल हे सर्व बंद होईल। ऍक्च्युली झालंय काय की ह्यांचं जे काही सेटिंग चालू असते ह्याला नेतेच जबाबदार आहे स्थानिक लेवलचे आणि त्याच्यामुळे हे सगळं होत चाललं। गायरान आणि देवस्थान कमिटीच्या जागेबाबत तुमची नेमकी भूमिका काय आहे? गायरान हा माझा जूर गाव असेल किंवा अजून बांधारीतला परिसर असेल, जागेच्या अभावी गायरानमध्ये लोकांनी ह्या जे काही घरं बांधलेली आहेत ही माझ्या समाजातलं असेल किंवा बहुजन समाजाचा असेल किंवा मराठा समाजाचा असेल, त्यांनी भरपूर मेहनत करून ही स्वतःची घरं बांधलेली आहेत। ह्याच्यामध्ये आम्ही कुणालाही घरं बांधायला पैसे दिलेले नाहीत। दुसरा मुद्दा काय, ह्याला पूर्ण शासनाचा ज्यावेळी 95ला महायुती सरकारचं, शिवसेना भाजप सरकारचं ज्यावेळी सरकार होतं तेव्हा 95ची नावं ही कायम करतो म्हणलीत, तर स्थानिक लेवलच्या नेत्यांनी प्रत्येक कुटुंबाकडून जे काही पैसे घेतले असतील किंवा जे काही चार्जेस असतील तर ते 95ला ते नावावर झालेलं होतं। तर त्याच्यानंतरनं हे नावावर झाले म्हणजे गव्हर्नमेंटची जागा त्यांच्या नावावर नाही आहे, त्याच्यामध्ये वरती महाराष्ट्र शासन असा एक शिक्का घेतो। खरं देवस्थान कमिटीची लोक जे देवस्थान कमिटीमध्ये राहणारे आहेत किंवा ज्याचं अतिक्रमण नाही अशी अतिशानी कुणाला तरी पुढे करतात। म्हणजे गवळी समाज ज्याचं नेतृत्व कुठं तालुका स्तरावर उभाच राहू नये ह्याच्यासाठी हा गायरांचा मुद्दा उकरला जातो आणि विनाकारण ज्याचा काही संबंध नसताना हे विनाकारण ही बदनामी ह्या लोकांच्याकडून केली जाते। गावाकडचा एरिया आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी बघायला गेल्या तिथपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीयेत। तर भविष्य विद्यार्थी झाले किंवा विविध प्रश्न असतील त्यासाठी तुमचं नेमकं विजन काय असणार आहे? माझ्या बांधारीचं म्हणण्यापेक्षा माझ्या शेजारी छत्रपती शिवाजी हायस्कूल जेऊर ह्या शाळेत मी शिकलो। ती शाळा 1900 म्हणजे नारायण राणे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी ती मंजूर झालेली आणि ती संस्था एकदम पारदर्शकता चाललेली आहे, एकदम पारदर्शकता। आणि त्याच्यानंतर 12वीच्या नंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतर शिकण्यासाठी एक मोठं कॉलेज म्हणण्यापेक्षा वारणा म्हणा, सरूड म्हणा ही 2च कॉलेज आहेत। नजदीकच्या कालावधीमध्ये कॉलेजेस नाहीत
हा एक हे असेल. त्याच्यानंतर बांधाऱ्याचा सार्वजनिक विकास जर करायचा असेल तर सहकार क्षेत्र ग्रामीण भागामधलं मजबूत करणं हे काळाची गरज आहे. सहकार क्षेत्रामध्ये काय होतं, जो ज्या संस्थेचा चेअरमन आहे तिची गोकुळ दूध संघाला गाडी लागली की सगळं तिथंच संपतं. म्हणजे दूध धारकांना म्हणावं असं जे काही वेतन असतं, म्हणावं असं त्यांचं दुधाचं बिल म्हणण्यापेक्षा त्यांना कसं दूध पुरवठा जास्त होईल आणि त्यांचा कसा विकास होईल हे करणं काळाची गरज आहे. पण होणारे चेअरमन यांची गाडी गोकुळला फिरली की हे सगळं स्तुप्त होऊन जातं आणि ह्याच्यामुळे ग्रामीण भाग अजून सकट ग्रामीण भागामध्ये मुंबई सारखी स्थिती नाही आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर एक राऊंड जरी मारला तरी महाबळेश्वरला फिरल्यासारखं वाटतं. आज पन्हाळा पर्यटन स्थळ असताना माझं पन्हाळा पर्यटन स्थळाच्या बरोबर पायथ्याशी माझा मतदारसंघ असताना ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये अल्बम गोयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो वेळ ज्या दिवशी येईल त्या दिवशी आम्ही नक्कीच बाहेर काढू. सर, आसुर्ले पोर्ले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 जागा ह्या गवळी समाजाला मिळाव्या, 2 झेडपीच्या जागा आणि 2 पंचायत समिती जागा या गवळी समाजाला मिळाव्या यासाठी आपण काही दिवसापूर्वी आपण मागणी करत आहात. जर ही उमेदवारी गवळी समाजाला नाही मिळाली तर नेमकं तुमचं पुढचं पाऊल का असेल? माझा समाज हा मायाळू रक्ताचा आहे, कुणाच्या अंगावर धावून जाणारा नाही. एक स्ट्रॅटेजिक गावात असते. जर एखादा गवळी समाजाचा वरती जर येत असेल तर त्याला दंडुकशाहीनं दाबलं जातं. तर त्या दंडुकशाहीच्या विरोधात म्हणण्यापेक्षा ह्यामध्ये एक प्रामाणिक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे. कारण आजपर्यंत आम्ही ज्या काही तक्रारी ग्रामपंचायतला आरटीआय मारून ज्या काही केलेल्या आहेत त्याचा एकही पेपर आमच्यापर्यंत आलेला नाही. याचा अर्थ असा आहे की मराठा समाज ज्याची पाहुणी जर तिथं ग्रामसेवक असेल तर आम्हाला एकही पेपर तिथला मिळत नाही. आणि चुकीच्या पद्धतीनं काम करत असताना जर तुम्हाला चुकीचं म्हटलं तर सरदार जर वाईट असेल तर मी वाईटच आहे, कारण माझा हात साफ आहे, मी कुणाच्या बापाला भीत. भविष्यात राजकीय मतभेद झाल्यास तुमची भूमिका काय असणार आहे? भविष्यात माझं राजकीय मतभेद भले होतील, खरं चमच्यांशी होतील, वारणेच्या भगवानशी नाही. वारणेचा विठ्ठल हा वारणा सहकारी समूहाचे आमचे नेते सन्मान्य विनयरावजी कोरे सावकर आणि वारणा समूह आहे म्हणून आज पन्हाळा तालुका हा पूर्ण सुजलाम सुफलाम आहे. तर ह्या सुजलाम सुफलाम असणाऱ्या तालुक्यामध्ये आमदार फंडातून जरी कामं झाली तरी प्रशासक असताना जे सभापतीचं नाव लागत असेल तर हे दुर्दैव आहे. आमदार फंडातून जर कामं होत असतील तर कॉन्ट्रॅक्टर म्हणून म्हणजे सभापतीचा भाऊ कॉन्ट्रॅक्टर आणि आमदार फंडातून ही कामं जर होत असतील आणि त्याच्यावरती जर सभापतीचं नाव लागतंय आणि 5 वर्षे सभापती नसताना प्रशासक असताना जर सभापतीचं नाव तुम्ही घेत असाल तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नसेल. आपण पाहिलं असेल आपल्यासोबत गवळी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री सरदार प्रकाशजी चिल्ले आपल्यासोबत. त्यांनी आपली नेमकी जी भूमिका आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जर उमेदवारी गवळी समाजाला दिली नाही तर कशा प्रकारचं त्यांची पाऊल असणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये ते काय डिसिजन घेतील हे त्यांनी आता मत व्यक्त केलेलं आहे. आपण पाहतात वार्तांकन न्यूज, सोनल नलावडे, कामोठे.